जगदीश खरपडे आणि चंदर सावर हे दोन बॅटर एंटर होतील मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला जगदीश, नॉन स्ट्राईक एंडला चंदर याला आपण पाहणार आहोत. तर बॉलिंग करण्याकरता बॉलिंग ट्रॅकवर कैलास सज्ज होईल. षटकातील पहिला बॉल टाकण्याकरता सज्ज होईल बॉलर कैलास. राईट आर्म ओव्हर द विकेटने. काय घडलेल्या मैदानाच्या आतमध्ये पाय थोडासा स्लिप झालेला आहे या बॉलरचा. नक्कीच जर पाहिलं तर थोडासा स्लिप झालेला आहे बॉलर. आपण जर नक्कीच चांगला बॉलर आहे कैलास, थोडासा स्लिप झाला होता. आता मात्र पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग करण्याकरता. साई एकता फादरवाडी संघाच्या माध्यमातून बॉलर नक्कीच आता मात्र थोड्याच वेळात सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर बॉलिंग करण्याकरता. थोडासा स्लिप झाला होता, पाय घसरला होता या बॉलरचा. आता मात्र त्याने सूट चेंज केलेले आहेत. पाहावं लागेल कशा प्रकारची बॉलिंग केली जाईल त्याच्या माध्यमातून. कैलास हा बॉलर सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. तर स्ट्राईक एंडला जगदीश याला आपण पाहणार आहोत. देऊया दोन्ही संघाला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. पहिल्या डावाला सुरुवात. पहिलाच बॉल कैलास याचा. हाफ ट्रॅकर बॉल सोडून दिलेला बॉलला चेंडू जाईल ऑफ स्टंपच्या बाहेर. वाईड बॉलचा इशारा आलेला पंचांचा. 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. सिंगलच्या मदतीने संघाचा अकाउंट ओपन झालेला आहे. जय बजरंग पालनापडा या संघाचा अकाउंट मात्र ओपन झालेला आहे या एका धावेने. कैलास आता सुंदर फटका. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह. चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद धन्यवाद. तर अतिशय सुंदर फटका एक्झिक्यूट केला होता बॅटर जगदीश याने. कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला ड्राईव्ह केला होतं. क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा हा शॉट एक्झिक्यूट केला होता बॅटर जगदीश याने. या चौकाराने ऑफ द मार्क झालेला जगदीश संघाचं धावसंख्या पोहोचली जाईल 5 या अंकावरती. बॉलर तयार कैलास. यावेळेस काय घडलेल्या मैदानाच्या आतमध्ये ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर चेंडूच्या हाताळणी. वाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा. 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 6 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. आता मात्र कमबॅक करावे लागेल बॉलर कैलास याला. भरपूर धावा त्याने खर्च केलेल्या आहेत एकाच बॉलमध्ये. एकंदरीत 6 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. 2 चेंडू त्याने वाईट टाकलेले आहेत. खराब सुरुवात म्हणावी लागेल कैलासाच्या माध्यमातून राहिले गेलेले आहे या पहिल्याच ओव्हरमध्ये. यावेळेस सुंदर फटका. तितका चांगलं क्षेत्ररक्षण मिडॉनच्या दिशेने आणि पहिली विकेट डाऊन होईल. जगदीश खरपुडे बॅक टू द पवेलियन गॉन. धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. पहिली विकेट डाऊन झालेली आहे जय बजरंग स्पोर्ट्स पालनापडा या संघाची. जगदीश खरपुडे हा बॅटर बाद झालेला आहे. 4 धावा त्याने बनवलेल्या आहेत आपल्या संघाकरता. आता मात्र तो झेल देऊन तंबूत परतला गेलेला आहे. त्याच्या जाग्यावरती नवीन बॅटर सूरज भोवर एंटर झालेला आहे. सूरज भोवर आणि चंदर सावर हे 2 बॅटर असतील मैदानाच्या आतमध्ये. त्या दोन्ही बॅटरला चांगला खेळ करावे लागेल. साई एकता फादरवाडी संघाच्या विरुद्ध नक्कीच 50 ते 60 च्या पलीकडे धावसंख्या उभारावी लागेल. चांगली बॅटिंग देखील करणं गरजेचं आहे, परंतु तितकंच चांगल्या प्रकारे गोलंदाजी करावी लागेल कैलास याला. साई एकता फादरवाडी या संपूर्ण संघाला चांगली कामगिरी करावी लागेल. नक्कीच या असोसिएशन मध्ये आपण जर पाहिलं तर थोडासा नवीन संघ आहे. नक्कीच त्यांच्यामध्ये दिनेश देखील एक चांगला खेळाडू आहे. आमच्या कामन मधला देखील चांगला रिलेटिव्ह आहे.
आता मात्र तो इन ऍक्शन पाहायला मिळतोय. बॉलर तयार कैलास. नेक्स्ट बॉल या षटकातील. यावेळेस चेंडू जाईल डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद धन्यवाद. या चौकाराने संघाची धावसंख्या 10 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. 3 चेंडू टाकून झालेले आहे. 10 धावा खर्च करतोय बॉलर कैलास. या चौकाराने अकाउंट ओपन केलेल्या बॅटर सूरज याने संघाची धावसंख्या 10 वर पोहोचली गेलेली आहे. आता मात्र कमबॅक करावं लागेल या बॉलरला. 1 विकेटला प्राप्त झालेली आहे. कैलास हा बॉलर सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस ड्राईव्ह केला बॉलला अलॉंग द कार्पेट. चेंडू ट्रॅव्हल होईल. लॉंग ऑन खराब क्षेत्ररक्षण मिसफील्ड. चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 4 धावांनी करता चौकार. धन्यवाद डीजे. मिसफील्ड नक्कीच पाहायला मिळालेली आहे लॉंगॉनला आणि या चौकाराने संघाची धावसंख्या 14 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. बॉलरला साथ द्यायची असेल तर नक्की चांगले क्षेत्ररक्षण करावं लागेल. क्षेत्ररक्षणाचा दर्जा वाढवावा लागेल फादरवाडी संघाला. आता मात्र सुंदर क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम कामगिरी करतोय बॉलर कैलास. नक्कीच जीवाची आकांक्षा करत चेंडूला स्टॉप केलेला आहे. शेवटचा बॉल या षटकातील बाकी असेल. बॉलर तयार कैलास. राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळी सुंदर फटका लॉफ्ट केला बॉलला. चेंडू जाईल इंटू द कॅप आणि निघून जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 4 धावांनी करता चौकार. सोन्याचा हार मागतान सोन्याचा हार. ये सोनियाचे नांदन माझ्या पायात हायल्या घार ग पायात हायल्या घार मागतान सोनियाचा. धन्यवाद डीजे धन्यवाद. वेलकम बॅक सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 18 धावांची उभारणी केलेली आहे. जय बजरंग स्पोर्ट्स पालनापाडा या संघाने 2 बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये. सूरज आणि माफ करा चंदर आहेत. चांगली कामगिरी करत आहेत आपल्या संघाकरता. तर नवीन गोलंदाज रुपेश बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. बॉलिंग करण्याकरता पहिल्या ओव्हरमध्ये कैलास याने 18 धावा खर्च केलेल्या होत्या. आता मात्र त्या ओव्हरची भरपाई कशा प्रकारे केली जाईल रुपेश याच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. रुपेश हा बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. त्याच्या अगेन्स्ट बॅटर असेल स्ट्रायकिंग एंडला चंदर सावर. हा देखील एक चांगला बॅटर आहे या पालनापाडा संघाचा. पाहावं लागेल कशा प्रकारचा खेळ केला जाईल त्याच्या माध्यमातून. बॉलर तयार रुपेश. पहिला बॉल या षटकातील फुलटॉस बॉल विकेट क्रमांक चुकतोय. चेंडू जाईल लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 4 धावांनी करिता चौकार. धन्यवाद डीजे. वाईट प्लस 22च्या सुरुवातीमध्ये या 5 धावा मिळतील. संघाची धावसंख्या 23 वर पोहोचली गेलेली आहे. खराब सुरुवात करतोय बॉलर रुपेश. वाईट बॉलची हाताळणी त्यांनी केलेली आहे. एकंदरीत 5 धावा खर्च झालेल्या आहेत. या बॉलवर कमबॅक करावं लागेल या बॉलरला. आता मात्र सुंदर फटका हुक केला बॉलला. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे. चला चेंडू पुरवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. धावांची भूक भागवतोय बॅटर चंदर सावर. अप्रतिम
बॅटिंग. त्याला बॉल आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे. या चौकाराने संघाची धावसंख्येला आकार. संघाची धावसंख्या फळकावर लागली गेलेली आहे 27 या अंकावरती. धावसंख्या 27 धाबा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. बॉलर रुपेश भरपूर धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. एकाच बॉल मध्ये 9 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. खराब सुरुवात त्याच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. बॉलर तयार. रुपेश कमबॅक करावं गेली या बॉलरला. षटकातील नेक्स्ट बॉल असेल राईट आर्म ओव्हर द विकेटने. हा प्रकार बॉल हुक केला बॉलला. चेंडू जाईल 1 बाउन्स. सीमारेषा बार 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे. प्रॅक्टिस मेक अ मॅन परफेक्ट असं म्हटलं जातं, परंतु थोडासा अभाव दिसतोय प्रॅक्टिसचा बॉलरवरती. भरपूर हाफ टाकर बॉल त्यांनी हाताळलेले आहेत. बॉलर तयार. यावेळेस फुल टॉस बॉल खेळायचा होता ऑन साईडच्या दिशेने. डाऊन द लेग साईड चेंडूची हाताळणी. वाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा. 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 32 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. भरपूर खराब बॉलिंग करतोय बॉलर रुपेश. नक्की चांगली कामगिरी करावी लागेल त्याच्या अगेन्स्ट जे बजरंग स्पोर्ट्स पालनापडा संघ आहे. चांगला संघ आहे या असोसिएशन मधला. त्यांच्या अगेन्स्ट चांगली बॉलिंग करावी लागेल. बॉलर रुपेश याला. षटकातील नेक्स्ट बॉल असेल. आता मात्र दांडे 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 गोल. फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. आता मात्र कमबॅक केलेला आहे बॉलर रुपेश याने. परफेक्ट यॉर्करची हाताळणी केली होती. त्रिफळा उद्ध्वस्त केला होता बॅटर चंदर्याचा. चंदर्याचा विचार केला तर नक्कीच 8 धावा त्यांनी बनवलेल्या आहेत. 8 धावा करून तो तंबूत परतला गेलेला आहे. त्याच्या जागेवर नवीन बॅटर मंगेश जाबर एंटर झालेला आहे. मंगेश जाबर आणि सूरज हे 2 बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या 32 या अंकावर कायम आहे. बॉलर आपण पाहतोय रुपेश. नक्कीच आता मात्र कमबॅक त्याने केलेला आहे. आता मात्र कॉन्फिडन्स लेवल थोडासा वाढला असेल या बॉलरचा. विकेट त्याला प्राप्त झालेली आहे. चांगली बॉलिंग करावी लागेल या ओव्हरमध्ये. बॉलर तयार रुपेश. पुढील बॉल फुल टॉस बॉल खेळायचा होता ऑन साईडच्या दिशेने. डाऊन द लेग साईड बॉलची हाताळणी. वाईट बॉलचा इशारा आलेल्या पंचांचा. चांगला लाईन चांगला लेंथ मध्ये बॉलिंग करावी लागेल या बॉलरला, परंतु स्वैर मारा करतोय. भरपूर अवंतरच्या स्वरूपामध्ये त्याने धावा खर्च केलेल्या आहेत या ओव्हरमध्ये. रुपेश याने भरपूर एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये त्याने धावा खर्च केलेल्या आहेत. आता मात्र नक्कीच चांगली बॉलिंग करावी लागेल या बॉलरला. बॉलर तयार. नेक्स्ट बॉल षटकातील असेल. आता मात्र फोर्स केला बॉलला. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक सुंदर झेल आणि फलंदाज बाद होईल तो म्हणजे मंगेश. बॅक टू द पवेलियन गॉन. मंगेश याला विकेट प्राप्त होत आहेत, परंतु भरपूर धावा त्याने खर्च केलेले आहेत. आता मात्र नवीन बॅटर एंटर झालेला आहे अजय भोवर एंटर होईल मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंडला असेल. आता मात्र कमबॅक करणारा चेंडू त्याने टाकला होता बॉलर रुपेश याने. अजून सुद्धा चांगली बॉलिंग करणं गरजेचं आहे. भरपूर धावा त्याने खर्च केलेल्या आहेत या ओव्हरमध्ये. बॉलर तयार. यावेळेस ओव्हर पिच बॉलच्या ताळणी. चेंडू लॉफ्ट केला. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक सुंदर झेल आणि फलंदाज बाद. अजय बॅक टू द पवेलियन गॉन.
धन्यवाद डीजे. शेवटचा बॉल बाकी असेल. आदिवासी प्रीमियर लीगचा लाईव्ह ऑक्शन चालू आहे पोमनच्या त्या मैदानावरती. नक्कीच सर्व खेळाडू आता आतुरतेने वाट पाहत आहेत त्यांचा नंबर कधी लागेल. भरपूर चांगल्या खेळाडूंची वर्णी लागली गेलेली आहे. अजून सुद्धा बोली बाकी आहे. संघाची धावसंख्या धावफलकावर 33 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. शेवटचा बॉल बाकी असेल. बॉलर रुपेश बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. एकंदरीत त्याला 3 विकेट प्राप्त झालेल्या आहेत परंतु भरपूर धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. तर नवीन बॅटर एंटर होईल. नितीन भोईर एंटर झालेला आहे. मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला असेल. नितीन भोईर बॅटर स्ट्रायकिंग एंडला. तर बॉलर रुपेश सज्ज होईल. यावेळेस चेंडू जाईल अवे फ्रॉम द बॉडी. एकदा मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. बॅटला स्पर्श होऊन चेंडू निघून गेला होता. एकदा कंप्लीट. संघाची धावसंख्या 34 या अंकावर पोहोचली गेलेला आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे जय बजरंग स्पोर्ट्स पालनापडे या संघाची 4 गडी बाद 34 धावा. तिसऱ्या ओव्हरला होईल सुरुवात. पाहणार आहोत कोणता नवीन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. त्याला घाई करायचे पेस. क्षेत्ररक्षण आपण लावून घ्या. वेळेबद्दल सहकार्य करा. थोडासा उशीर झालेला आहे या आजच्या आयोजनाकरता. नक्कीच आपण सहकार्य करायचं आहे. वेळेबद्दल वेळेला महत्व देखील द्या आणि घाई करायची आहे. क्विक सेटअप करून घ्या. क्षेत्ररक्षण आणि आम्हाला सहकार्य करायचं आहे. बॉलर तयार. दयानंद एक्सपिरियन्स बॉलर आहे या संघाचा. साई एकता फादरबडी संघाचा बॉलर दयानंद हा बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. षटकातील पहिलाच बॉल. यावेळेस सुंदर चेंडूची हाताळणी. परफेक्ट ब्लॉक हॉल मध्ये चेंडू हाताळला होता या बॉलरने. कोणत्या प्रकारे उत्तर नव्हता बॅटर सूरज कडे. नितीन असेल स्ट्रायकिंग एंडला. तो बीट झालेला आहे. बॉलर त्या दयानंद. षटकातील दुसरा बॉल असेल राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस बॅटची एज. चेंडूच्या खाली विकेट किपर झेल मात्र ड्रॉप. एकदा मात्र कंप्लीट केली जाईल. विकेट किपर नक्की चुकी करतोय आणि आपण जर पाहिलं तर क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाहीये. ही एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या 35 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. 2 चेंडू टाकून झालेले आहेत या ओव्हर मध्ये. बॉलर दयानंद याला आपण पाहतोय. नक्कीच इकॉनॉमिकली चांगल्या प्रकारे बॉलिंग तो करतोय. अजून सुद्धा 4 बॉलचा खेळ बाकी असेल. थोडासा बदल करावा लागतो क्षेत्ररक्षणामध्ये. साई एकता फादरबडी या संघाला कारण डावकुरा त्याचा बॅटर आहे. स्ट्रायकिंग एंडला सूरज. त्याच्याकरता हा बॉल. चला घाई करायची आहे. क्षेत्ररक्षण आपण त्वरित लावून घ्यायचं आहे. फादरबडी संघाला विनंती केली जाईल वेळेबद्दल सहकार्य करा. दयानंद षटकातील तिसरा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. फुलटॉस बॉल. काय घडलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये. पंच आमच्याकडे वळलेले आहेत. वाईड बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 36 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. स्कोर मूव्स ऑन 36 रन्स. लॉस ऑफ 4 विकेट. आपण पाहतोय नक्कीच कमबॅक करावं लागेल दयानंद याला. वाईड बॉलची हाताळणी केली होती या बॉलरने. आता मात्र हा प्रकार बॉल हुक केला. बॉलला चेंडू जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे. आखूड टप्प्याची लेंथ होती आणि त्या बॉलला बॅकफुट वर येऊन हुक केलं होतं बॅटरने. चेंडूला पाठवलेला आहे लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 4 धावांकरता. आणि या चौकाराने संघाची धावसंख्येला आकार. धावसंख्या 40च्या घरामध्ये पोहोचली गेलेली आहे. 3 बॉल टाकून झालेले आहेत या ओव्हर मध्ये. अजून सुद्धा 3 बॉलचा खेळ बाकी असेल. दयानंद याच्या षटकातील कमबॅक करावे लागेल या बॉलरला देखील. भरपूर धावा त्याने खर्च केलेला आहे एकंदरीत या 3 बॉल मध्ये. षटकातील 4था बॉल असेल राईट आर्म राऊंड विकेट सज्ज होईल. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक. हवेमध्ये चेंडू. चेंडूच्या खाली विकेट किपर सुंदर झेल आणि फलंदाज होईल बाद. तो म्हणजे सूरज. बॅक टू द पवेलियन गॉन.
धन्यवाद डीजे. आता मात्र विकेट प्राप्त झालेले बॉलर दयानंद याला, तर नवीन बॅटर पांडुरंग सावर एंटर झालेले आहेत. एक लेजंड क्रिकेटर आहेत. नक्कीच क्रिकेटमध्ये भरपूर उन्हाळे पावसाळे या खेळाडूंनी पाहिलेले आहेत. अप्रतिम कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल, यात काही शंका नाहीये. एक लेजंड क्रिकेटर पांडुरंग सावर स्ट्रायकिंग एंडला असतील. बॉलर तयार दयानंद. पुढील बॉल असेल षटकातील. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक. हवेमध्ये चेंडू चेंडू पडतो नो मॅच लँड मध्ये. एकदा मात्र कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न. खराब रक्षण पाहायला मिळतोय. कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू फील्ड होईल, फेकी होईल तत्पूर्वी या 3 धावा कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने, आणि या 3 धावांनी संघाची धावसंख्या 43 या अंकावर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 43 धावा. शेवटचा बॉल बाकी असेल या षटकातील. बॉलर दयानंद. भरपूर धावा त्यांनी खर्च केलेले आहेत या 5 बॉलमध्ये. यावेळेस खेळायचा होता ऑनसाइडच्या दिशेने. चेंडू जाईल डॉट. षटक संपल्या तिसरं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे पालनापडे या संघाची 43 धावा. आता मात्र 6 बॉलचा खेळ बाकी असेल पहिल्या इनिंग मध्ये. पाहावं लागेल कोणता बॉलर सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर बॉलिंग करण्याकरता. तत्पूर्वी पाहूया कोणता बॉलर नक्कीच बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. साई एकता फादरबडी संघाच्या माध्यमातून भरपूर धावा खर्च झालेल्या आहेत या 3 ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा खर्च केल्या होत्या बॉलर कैलास याने, त्यानंतर रुपेश याने देखील भरपूर धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. त्यानंतर दयानंद याने देखील धावा खर्च केलेल्या आहेत. आता मात्र शेवटचा ओव्हर टाकण्याकरता सज्ज होईल साई एकता फादरबडी संघाच्या माध्यमातून. बॉलर असेल राहुल. राहुल हा बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. बॉलर तयार. षटकातील पहिला बॉल असेल. फुल टॉस बॉल. चेंडूला ऑन साइडला बॉलर. चेंडू जाईल मिड ऑनला. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 44 या अंकावर पोहोचले गेलेले आहे. आता मात्र 5 बॉलचा खेळ बाकी असेल या ओव्हरमध्ये. राहुल हा बॉलर. चांगली बॉलिंग करावी लागेल या बॉलरला. षटकातील दुसरा बॉल असेल. हा प्रकार बॉल चेंडू सोडून दिलेला आहे. चेंडू ऑप्शनच्या बाहेर. नक्कीच वाईट बॉलचा इशारा आलाय पंचांचा. 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. यावेळेस जर पाहिलं तर नक्कीच एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा खर्च होते बॉलर राहुल. कमबॅक करावे लागेल या बॉलरला. चांगला लाईन चांगला लेंथ मध्ये नक्कीच बॉलिंग करणं गरजेचं आहे. भरपूर धावा मागील 3 ओव्हरमध्ये देखील खर्च झाल्या होत्या. बॉलर तयार. यावेळेस काय घडलेल्या मैदानाच्या आतमध्ये बॅक टू बॅक दुसरा चेंडू वाईट टाकतोय बॉलर राहुल. चांगला लाईन मध्ये येऊन चांगल्या टप्प्यावरती नियंत्रण मात्र त्याला ठेवावं लागेल, परंतु तसं काही होताना दिसत नाहीयेत. स्वैर मारा करतोय. लागोपाठचे 2 चेंडू वाईट त्याने टाकलेले आहेत. आता मात्र कमबॅक करावं लागेल या बॉलरला. यावेळेस चांगला फटका फोर्स केला बॉलला. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक सुंदर झेल आणि फलंदाज होईल बा तो म्हणजे नितीन. बॅक टू द पवेलियन गॉन. धन्यवाद डीजे. वेलकम बॅक सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. नवीन बॅटर अरविंद आलेला आहेत. अरविंद हे बॅटर नव्याने दाखल झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र विकेट प्राप्त करते बॉलर राहुल. नक्की चांगली बॉलिंग करावी लागेल या उर्वरित बॉलमध्ये. बॉलर राहुल याला नवीन बॅटर अरविंद आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंडला असतील. एक्सपिरियन्स खेळाडू आहेत या संघाचे. चांगली बॅटिंग करावी लागेल. बॉलर तयार. यावेळेस पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये कोणत्या प्रकारे संपर्क होत नाही. चेंडू जाईल यावेळेला डॉट. यावेळेस जर पाहिलं तर नक्कीच मागील 2 बॉलमध्ये सुरेख कामगिरी करते बॉलर राहुल. चांगली बॉलिंग करावी लागेल.
हा प्रकार बॉल चांगला फटका धावत केलेला आहे. चेंडू जाईल डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे. आणि या चौकाराने संघाची धावसंख्या 50 वर पोहोचली गेलेली आहे. अर्धक्षेत्र कंप्लीट झालेलं आहे जय बजरंग पालनापडा या संघाचा. बॉलर तयार राहुल. नेक्स्ट बॉल. यावेळेस काय गेलेल्या मैदानाच्या आतमध्ये कंट्रोल मुक्त फटका नव्हता. नक्कीच खेळायचा होता ऑनसाइडच्या दिशेने, परंतु बॅटन बॉल संपर्क होत नाही. चेंडू जाईल यावेळेला डॉट. षटकातील शेवटचा बॉल असेल. बॉलर तयार राहुल. यावेळेस पुढे सरसळ मारण्याचा प्रयत्न. बॅटन बॉल संपर्क होत नाही. चेंडू जाईल डॉट. षटक संपलेलं चौथं. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे जय बजरंग पालनापडा या संघाची 50 धावा आणि 51 धावाचं लक्ष असेल साई एकता फादरवाडी या संघाला. यानंतर होणारा मॅच आपण पाहणार आहोत. ओम साई बंगली सतमे विलेज त्यांच्या अगेन्स्ट सागदेव स्पोर्ट्स सागपाडा बी. दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस करण्याकरता आमच्या टॉस बॉक्स मध्ये या. ओम साई बंगली सतमे विलेज, त्यानंतर सागदेव स्पोर्ट्स सागपाडा बी. दोन्ही संघाचे संघनायक संघाचे कर्णधार आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे टॉस करण्याकरता. चला थोडीशी घाई करा, लगेच या टॉस करण्याकरता. टॉस केले जाईल दोन्ही संघाच्या दरम्यान. ओम साई बंगली सतमे विलेज त्यानंतर सागदेव स्पोर्ट्स सागपाडा बी या संघाच्या दरम्यान टॉस आपण करणार आहोत. त्यानंतर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे जय बजरंग स्पोर्ट्स पालनापडा संघाला विनंती केली जाईल. थोडीशी घाई करा, आपण पहिला दिवस आहे या स्पर्धेचा. नक्की थोडासा उशिराने सामने देखील सुरुवात झालेले आहेत, तर वेळेबद्दल कॉर्पोरेट करा. दोन्ही संघाला विनंती असेल. साई एकता फादरवाडी त्यानंतर जय बजरंग पालनापडा. आपण लगेचच मैदानी मध्ये उतरायचं आहे. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. चला टॉस करण्याकरता आलेले आहेत यशवंत दळवी साहेबांना विनंती केली जाईल. त्यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस आपण करणार आहोत. चला जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. टॉस बॉक्स मध्ये आपण पहिला टॉस देखील कंप्लीट होताना पाहायला मिळतोय. सागदेव स्पोर्ट्स सागपाडा टीम टॉस वन अँड डिसाइड काय केलंय फिल्डिंग. चला पुढील मॅच आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. फील्ड सेटअप करायची आहे. चला बॉल देखील पूर्वा पंचांना बॉल हवा आहे. लक्ष आपण पाहूया तर जिंकण्यासाठी आहे 51. म्हणजेच काय तर आज 45-50 पर्यंतचा आपण बघितलं प्रवास होताना पाहायला मिळालाय. सध्या आता आपण जर बघितलं तर 2 ओपनिंगचे खेळाडू पाहतोय. संयुक्त फादरवाडीच टीम पाहिली आपण तर एक चांगली टीम आहे. दुसरीकडे आपण पाहू शकतोय जय बजरंग पालनापडा टीम पाहिली आपण तर बॉलिंग ट्रॅकवर पांडुरंग सावर यांना पाहतोय आपण. एक लेजंड प्लेयर म्हणून आपण त्यांना बघतोय, कारण की भरपूर क्रिकेट खेळले गेलेत. दिनेश आणि जयशी जोडे आपण पाहिली आहे मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही टीम्सला शुभेच्छा, दोन्ही टीम्सला व्हेरी ऑल द बेस्ट. आपण या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतोय पांडुरंग सावर जे पहिलं षटक मंडळ पॉवर प्लेचा सामना होतोय. बॅटर दिनेश. पहिला बॉल पाहिला मिस टायमिंग हवेत स्वतः पांडुरंग सावर, परंतु स्वतःला त्यांनी कंट्रोल केला होता, परंतु झेल मात्र कलेक्ट करता आला नाहीये.
पाहायला मिळाला. चल ड्रॉप झाली. राऊंड द विकेटने थोडासा लेगवर मात्र चेंडूला हाताला ते फाईन लेगला पाहिलं. फिल्डिंग चांगली झाली आहे परंतु ॲक्युरेट थ्रो आला नाहीये. आपण पाहू शकतो की इकडे बॅटने 10 आले आहेत परंतु ज्याप्रमाणे आतापर्यंत पांडुरंग सावर यांची गोलंदाजी आपण बघितली आहे ना तर 2 चेंडूमध्ये थोडंसं आपण पाहू शकतो की मोकळा श्वास म्हणजे मोकळ्यापणाने खेळू दिले नाहीयेत. हे चित्र पाहायला मिळालंय. 2 चेंडू आपण पाहिले तर एकामध्ये कॅच ड्रॉप आणि एक लेगवर होता. आता पाहिलं आपण तर शॉर्ट पिच चेंडू त्यावर मात्र तुटून पडलाय. बरसलाय फलंदाज. या वेळेला छोटी गेंद यानी खोटी गेंद. चेंडू स्टँड मध्ये. षटकार 6. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. आपण पाहू शकतो या वेळेला जबरदस्त फटका. शॉर्ट ऑफ दी लेन चेंडू. रोहित शर्मा कॉपी बुक स्टाईल मध्ये षटकार ठोकला दिनेशने. 8 धाव संख्या पोहोचली आहे पहिल्या 3 चेंडू मध्ये. वाटचाल हवी आहे ती मिळवली. पाहतो या वेळेला पुन्हा एकदा फटका हवेत होता परंतु तिथे आपण पाहिलं तर चंदर होते. चांगली प्रकारे फिल्डिंग झाली त्यांची. हा फटका देखील हवेत खेळायचा होता. एलिव्हेशन प्रॉपर नव्हतं तिकडे परंतु झेल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला गेला होता. पण नेमकं काय झालं की तिकडे आपण पाहू शकतो चेंडूला अडवण्यामध्ये यश देखील मिळालं. कारण की या क्षणाला आपण जर बघितलं ना तर चांगल्या प्रकारे आपण पाहू शकतो की धाव कन्वर्ट केल्या 2. थोडासा वेट केला चेंडूला. या वेळेला सोडून दिला जात आहे. व्हाईट बॉलचा इशारा. 51 धावांचा जर प्रवास जर तुम्हाला सुखद आणि चांगला पूर्ण करायचा आहे ना तर तुम्हाला मग चांगलं क्रिकेट खेळावंच लागेल. सध्या तरी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये चांगला ड्राईव्ह पाहतोय आपण. फिल्डर आहे. चुकी झाली आहे बघा. चुका पहिल्या ओव्हरमध्ये थोड्याशा महागड्या पडू शकतात. ओहो आता काय झालंय. थोडीशी चालाकी दर्शवले पांडुरंग सावर याने. कदाचित हा कॉल आहे ना क्लोज ठरू शकतोय. DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टम मात्र आपण पाहतोय या वेळेला वापर केला जातोय. पंचांनी मात्र आपण या वेळेला तर तिसऱ्या अंपायरला इन्व्हॉल्व केलंय 5 मध्ये. पाहूया. डेफिनेटली आपण पाहतोय की तिसऱ्या अंपायरने डिसिजन पोहोचवलाय की फलंदाज आहे बाद. कारण की व्हेरी मच डीजे. नेमकं काय झालं होतं ऍक्शन रिप्ले मध्ये पांडुरंग सावर यांची चालाकी थोडीशी कामाला आली होती. कारण की बघा ना कसे उभे होते नक्की जर कोणत्या अँगलने मात्र म्हणजेच खेळाडूला लक्षात देखील आलं नसेल की कदाचित अशी हात चालाकी आपल्याला बघायला मिळू शकते. परंतु अनुभव आहे त्यांच्याकडे. भरपूर अनुभव आहे आणि अनुभवाचा फायदा मात्र त्यांनी करून घेतला. संघासाठी आपण बघितला तर मग धावा गेल्यानंतर एक विकेटची गरज होती परंतु जरा झेल सुटल्यापर्यंत काय झालं रनआउटच्या स्वरूपात ते आपण कंप्लीट करू दर्शवलं गेलं आणि तेच पाहायला मिळालं चित्र. रनआउटने मात्र विकेट मिळवून दिली आहे. न्यू बॅटर इन कैलास आले. टीमची टोटल आपण बघितली आहे तर फलकावर आहे 12. 1 विकेट लॉस्ट. चेंडू फेकून झाले तर या ओव्हरमध्ये 5. एक चेंडू आपण पाहतोय शिल्लक आहे. पुढे स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न या वेळेला पाहिला. पुन्हा एकदा कॅच निर्माण झाला होता परंतु तिथे जगदीश होते. थोडासा फूट मात्र स्लिप झाला त्यामुळेच आपण पाहिलं बॉडी बॅलन्स बिघडला. झेलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न त्यांचा होता परंतु पहिला षटक कंप्लीट. पहिल्या षटकामध्ये पाठलाग करत असताना 51 धाव्यांचा पाहतोय आपण फलकावर आलेल्या 1 बाद 13. सुरुवात आपण झाली आहे 13ने परंतु आपण बघितली सुरुवात पकडून प्रवास पूर्ण करायचा ना 51चा. पाहूया दुसऱ्या ओव्हरमध्ये खेळ कशा प्रकारे केला जातोय. प्रत्यक्षात जाऊया डीजेकडे गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करूया. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. दुपारचं सत्र आहे 1 वाजून
घड्याळामध्ये ॲक्युरेट 1 मिनिट देखील झालेलं पाहायला मिळत आहे. यावेळेला आपण पाहू शकतोय पहिला चेंडू मात्र हा खेळला गेलाय. ओव्हर नंबर 2 घेऊन आलेला गोलंदाज पाहतोय आपण मिस्टर सूरजच्या हातामध्ये. आपण पाहिलं तर जो स्पेल सोपवला गेला 38 म्हणजे 18 मध्ये 38 हव्या होत्या आणि तिथेच आपण पाहू शकतो की मग 2 धावा मात्र इथे जोडल्या गेल्यात. 15 धावा फलकामध्ये 36 धाव्यांची गरज असेल. समोरच्या दिशेने पुन्हा एकदा फटका खेळला जातोय. फिल्डर आहेत काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चंदर आहे तो, त्यांच्याकडून मिस्टेक झाली आहे. बॅकअप म्हणून आपण बघितलं पांडुरंग सावर आले. जोपर्यंत चेंडूला फेकलं धावा पुन्हा 2 मिळतील. या मॅच मध्ये आहे या इनिंग मध्ये ना सगळ्यात महत्वाचा खेळ कोणाचा राहील तर डेफिनेटली एक बॅटर मात्र तो डोळ्याच्या समोर आपण पाहू शकतो मिस्टर दिनेश. मैदानाच्या आतमध्ये आपण जर बघितलं ना तर मग चांगल्या प्रकारे दिनेशला खेळ करावा लागेल, परंतु सध्या तरी बॉलिंग चांगली होते. धावसंख्या 17 आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो एक पार्टनरशिप आणि चांगला खेळ जो करायचा आहे. मग ही मॅच तुम्हाला ना जिंकून जर या आजच्या दिवसामध्ये एक चांगलं क्वालिटी क्रिकेट खेळायचं आहे, दर्शवायचं आहे, तर चांगल्या प्रकारे मात्र बॅटिंग तुम्हाला आता करावी लागेल. साईकता फातरवाडी टीमची ताकद आहे बॅटिंग, परंतु ती आज बॅटिंग तशी मात्र दिसली नाहीये. एक फटका आपण बघितला जो कंट्रोल मध्ये खेळला गेला, परंतु तो फटक्यानंतर आपण पाहतोय ना नेमकं काय झालंय की कुठेतरी थोडस स्ट्रगलीचं क्रिकेट आता दिनेश यांना खेळावं लागतंय. क्लीन बोल्ड, क्या बात आहे. साफ सुथरा आपण पाहिलं तर हा क्लीन बोल्ड केला जातोय. नो चान्स मात्र, कारण की सरप्राईज मात्र डिलिव्हरी होती. चेकमेट केला पूर्णपणे बॅटरला आणि त्रुफाला उद्ध्वस्त. मोठी विकेट दिनेशची मिळवले. मॅच मध्ये आपण पाहिलं धावसंख्या स्थिर आहे 17. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. मैदानाच्या आतमध्ये आपण झालंय काय नेमकं तर लागोपाठ आपण पाहिले तर जे डॉट चेंडू आले होते ना त्याचं प्रेशर वाढलं. आणि हो पहिल्या 2 चेंडूमध्ये 4 धावा आल्या होत्या, परंतु उर्वरित 2 चेंडूमध्ये धावच नव्हती आणि त्यात नंतर मग पुढच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्यासाठी मजबूर केला आणि तिथे फसले बॅटर. क्लीन बोर्ड झाले. धाव फलकावर 17 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजेच अजून सुद्धा आपण बघितले की जिंकण्यासाठी ना धाव्यांची गरज असेल 34. 13 चेंडू आणि 34 धावा मॅच जिंकण्यासाठी. आता आपण या ओव्हरचा अंतिमचा असेल. चांगला स्पेल फेकलाय गोलंदाजाने, सुंदर. पुन्हा एकदा मिस टायमिंग झेल होऊ शकतोय. फिल्डर आले होते दोन फिल्डर मध्ये झालेली टक्कर आणि नक्कीच टक्कर मध्ये आपण पाहायला मिळाला हा चक्कर. आणि चक्कर मध्ये आपण बघितलं तर फलंदाज झालाय रफू चक्कर. कॅच सुटला, परंतु दुसऱ्या बाजूने नेमकं काय झालं रनआउट ते पाहायला मिळालं. फलंदाज बाद. थँक्यू विजय. सध्या तरी आपण पाहतोय नंबर 3चा स्पेल मंगेश. 34 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. 12 चेंडू 34 धावा. मंगेश आले तिसऱ्या ओव्हर मध्ये, परंतु त्यांनी हा फेकलेला बॉल दिशाहीन पाहायला मिळतोय. बघा ज्या प्रकारे आतापर्यंत जर धाव फलक पाहिला आपण ना तर 2 गोलंदाजाने कमावलंय. गोलंदाज मंगेशला देखील त्याच प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. तर त्याने ही गोलंदाजी केली ना तर नक्कीच बेनिफिट मिळेल, परंतु
चांगली बॅटिंगची गरज आहे. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर दिशा आहे चेंडू आहे आणि नक्कीच नेमकं काय झालंय तर लागोपाठ आपण पाहिले तर 2 वाईट चेंडू येताना पाहायला मिळालेत. म्हणजेच पहिल्या 2 ओव्हरची कमाई मात्र इथे गमाई होताना पाहायला मिळत आहे. मंगेश हा या प्रकारचा गोलंदाज नाहीये, परंतु थोडासा स्ट्रगल करतोय. परंतु चांगली लाईन त्यांना हाताळावी लागेल आपल्या संघासाठी. उलटा चेंडू पाहतो या वेळेला टॉप एज चालाय फाईन लेगचे खेळाडू फेम मध्ये. हो पुन्हा एकदा काय झालंय बघा इथे पूर्णपणे कॅच आला होता आणि कॅच आला होता, परंतु कॅच तर झाला नाहीये, परंतु स्क्वेअर लेग पंचांनी मात्र आम्हाला एक इशारा पोहोचवलाय की 1 शॉट 1 अपूर्ण धाव. 2 घेतल्या होत्या परंतु त्यापैकी 1 पूर्ण झालेली नाहीये, त्यामुळे 1च धाव असेल आणि तितक्या फायदा मात्र मिळायला हवा होता ना तितका देखील मिळाला नाहीये. 1 रन्स मात्र आपण पाहू शकतो मिळाली तिकडे, परंतु 1ने मात्र तितका काम सोपं होणार नाहीये. 31 धावांची गरज अजून देखील असेल. सामना जिंकण्यासाठी मोठे फटके खेळावे लागतील. पुढे एकदा स्टेप आउट गेल्याचा प्रयत्न पाहतोय यावेळेला झेल. आता देखील पाहतोय आपण नेमका झालाय का तू तू माय आणि नक्कीच याच दरम्यान आपण पाहिलं तर मग शेवटी चान्स घेतला. मंगेशने चंप लगावले तरीही देखील आपण बघितलं की ते कॅच ड्रॉप. परंतु नेमका काय झालंय जय बजरंग पालनपाडा संघ आपण पाहिला तर थोडासा क्षेत्ररक्षणाचा दर्जा आज कॉन्फिडन्स मध्ये नाहीये. कुठेतरी आपण बघितलं की त्यांच्यामध्ये जो तालमेल असतो ना क्षेत्ररक्षणामध्ये तो दिसला नाहीये. कॅचेस ड्रॉप होताना पाहायला मिळाले. हा बॉल पाहिला आपण तर पुन्हा एकदा फेकला गेलाय ऑफस्टंपच्या बाहेर. पंच रुपेश दांडेकर म्हणतात वाईड आहे. धावसंख्या वाढलेली पाहायला मिळते 22च्या घरामध्ये. जवळजवळ आतापर्यंत या गोलंदाजीमध्ये मंगेशने थोडासा हा धावा देणारा स्पेल हाताळलाय. पुन्हा एक धावे चेंडू आहे. फिल्डर तिकडे आलेत, परंतु नेमका काय झालंय तर झेल आला होता परंतु पोचले नाहीयेत. मनोज होते तिकडे. पुन्हा एकदा आपण पाहू शकतोय तर पुन्हा एकदा पंच म्हणतायत स्क्वेअर लेगचे की 1 शॉट आणखीन 1 अपूर्ण असेल. म्हणजेच काय तर जवळजवळ 3 घेतल्या होत्या, 3 पैकी आपण बघितले तर पुन्हा एकदा 1 कमी. धावफलकाचा जर विचार केला धावसंख्या आमच्या ऑफिशियल सांगतायत 24. 9 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. या वेळेला पाहतोय आपण चांगला फटका खेळलाय. 27 धावा समीकरण आपण पाहतोय नक्कीच हव्या होत्या, 2 कमी होतील. आता पाहू शकतोय आपण या प्रत्येक बॉलवर आता आपण पाहिलं तर मग हे समीकरण रोचक होताना आपल्याला जरूर बघायला मिळत आहे. सध्या तरी आपण बघितलं तर मग जवळजवळ आतापर्यंत जर परफॉर्मन्स बॅटिंगने जो द्यायला हवा होता ना तो देण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा पाहतोय मिस टायमिंग हवेत पाहतोय झेल निर्माण. फिल्डर पुन्हा एकदा चुकी करतात. कॅचेस विन द मॅचेस. कॅच आतापर्यंत किती सुटले चर्चा 17 बनेल. चर्चा आज रंगणार आहे. पालनपाडाच्या टीम मध्ये आपण पाहू शकताय नेमकं आपण पाहू शकला ना तर काय तर धावसंख्या पोहोचली 28च्या घरामध्ये. 5 चेंडू फेकून झालेत. अजून सुद्धा आपण पाहिले तर मग जिंकण्यासाठी आदिश आहे. मंगेशचा स्पेल आपण बघितलं तर धावा देताना पाहायला मिळतोय. बावीस धाव्यांची गरज आहे. हा बॉल मात्र आपण पाहिला ना तर खूप निर्णायक असू शकते, कारण की आता देखील आपण बघितलं की थोडासा दिशेने फेकला गेला. पुढील चेंडू पाहतोय आपण. उडवला जबरदस्त सुंदर कनेक्शन आणि दिले आता मात्र जय बजरंग पालनपाडा संघाला मोठं वाल टेन्शन. षटकार 6 धावा. Kirista suonare cagano. Kirista. Le petta तेरे को कुछ लगा बगा नहीं तो फिर इतना जोर से काय को चिल्ला रहा Le petta चला फील्ड लगेच सेटअप करून घ्यायची आहे. शेवटच्या बॉलवर काय जबरदस्त फटका. मंगेशचा षटक किती धावांचं राहिलं ते देखील आपण पाहणार आहोत.
18 धावांचा. कारण की पहिल्या 2 ओव्हरमध्ये 17 आल्या होत्या, परंतु मंगेशच्या ओव्हरमध्ये 18 गेल्या. आता समीकरण काय आहे ना डोळ्याच्या समोर आपण बघितलं तर चेंडू 6 आणि जिंकण्यासाठी गरज धाव्यांची आपण बघितली तर आहे 16. 6-16 हे समीकरण आहे. हे राजे चौधरी बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहू शकतोय. आणखीन एक चांगले एक्सपिरियन्स बॉलर आहेत, परंतु 16 धावा. समोर बॅटर देखील तितकेच चांगले आहेत, दर्जेदार स्ट्रोक खेळू शकतायत. आडवे बाट कडक शॉट पाहतोय, फिल्डर आहेत तिकडे. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु नाही थांबवलं गेलं. बघा ज्याप्रमाणे आपण बघितले ना की हे मॅच प्रत्येक बॉल मुळे आपण पाहू शकतो की थोडीशी ना क्रिटिकल कंडिशन मध्ये येताना पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर आलेली सिंगल, त्यामुळे आता 5 असतील आणि या 5 मध्ये 15 डोळ्याच्या समोर समीकरण आहे. आज जिंकायची आहे. एका बाजूने पांडपाडा संघाला तर दुसऱ्या बाजूने सायुक्त फादरवाडी संघाला. परंतु जिंकेल कोण? हा बॉल थोडासा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु दिशा किती चांगली आहे. दिशा आणि दशा चांगली आहे, परंतु पंचांनी सांगितलं की 22 आहेत. विकेट किपरची थोडीशी चुकी झाली होती, त्यामुळेच एक 22ची एक धामी आली. तिथेच आपण पाहू शकतोय की स्ट्राईक मात्र पुन्हा एकदा रोटेट झाली आहे. आणि तो बॅटर आपण पाहू शकतो की तिकडे आपण पाहू शकतो की स्ट्राईक रोटेट झाले. नेमकं काय आहे तर 4 चेंडूंनी 14 धावा जिंकण्यासाठी हव्या असतील. 4-14 37 धावा फलकावर आहेत. ओ शॉर्ट पिच चेंडू होता भरपूर, परंतु बॅटरने सोडण्यामध्येच नक्कीच भलाई दर्शवली आहे. आणखी एक मेजवाडी होती म्हणू शकते आपण. 38 धावा, 13 धाव्यांची गरज. फटका खेळलाय हवेत, धोका असू शकतोय. या वेळेला आपण पाहिलं तर नेमकं काय झालंय तर कॅच कंप्लीट, विकेट डाऊन होताना पाहायला मिळाली आहे. मोक्याच्या क्षणी आपण पाहिले तर विकेट मात्र मिळवली गेली आहे. ज्याच्याकडून अपेक्षा होती त्याला केलंय बाद, आणि मात्र आपण बघितलं तर राहुल परतला गेलाय डगआउटच्या दिशेने. गॉन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर ऋषिकेश आले. 3 चेंडू 13 धाव्यांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. ऋषिकेश मैदानाच्या आतमध्ये आलेत. सध्या तरी आपण नजर टाकली आहे ना तर हा बॉल हो डेफिनेटली आपण पाहू शकतो या वेळेला भरपूर बाउन्स होताना पाहायला मिळालाय, म्हणजेच वाईटचा इशारा मिळाला. 1 बाउन्सची चेतावणी. बघा 2 फटक्याने काम बनू शकतंय, कारण की आता 12 धाव्यांची गरज आहे. 3 चेंडू 12. ओहो हो, या वेळेला दुष्काळात 13वा महिना हा म्हणू शकतो आपण. बीमर चेंडू हाताळला, हिराजीने केलेली गलती से मिस्टेक, ही मोठी मिस्टेक म्हणू शकतो आपण. नो बॉल हाताळला गेला, बीमर हाताळला गेला. आणि आता काय नेमकं तर मग जिथे 12 हव्या होत्या तिथे आपण पाहिलं तर 2 कमी होतील, आता 10 हव्या असतील. 10 धाव्यांची गरज. फ्रीडचा चेंडू दिला, बॅटवर पाहतोय. या वेळेला वेगाने खाली क्षेत्रामध्ये चेंडू चालला सीमारेखा पार, आणि पाहायला मिळतोय मोक्याच्या क्षणी ठोकलेला बॅटरनं हा चौकार. जबरदस्त आता आपण पाहिले तर मेजवानी दिली आणि ती स्वीकारली. आता जिंकण्यासाठी आपण पाहिले चेंडू शिल्लक असतील, आपण पाहिले तर 2, आणि या 2 चेंडू मध्ये 6. 2 चेंडू 6 धावा. अजून सुद्धा आपण पाहिले तर मॅच पालनापाडा संघाच्या बाजूने आहे, पण नेमकं काय तर ज्या प्रकारे आपण बघितलं ना की चौकार ठोकला गेला ना, त्या चौकाराच्या मदतीने आपण पाहू शकतो की दयानंद हा जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे ना तोपर्यंत आपण पाहू शकतो की मॅचला फिनिश करू शकतोय. परंतु 2-6 हा बॉल निर्णायक असू शकतोय, कारण की या बॉलवर
कमी धावा हिराजी देण्याचा प्रयत्न करेल, परंतु पाहू शकतोय हो हा चेंडू मिस आलाय. नेमकं काय झालंय तर बघा या मॅच मध्ये आणि या ओव्हर मध्ये भरपूर आपण बघितलं तर मग चढ उतार आपल्याला बघायला मिळालाय. आता आपण पाहिलं तर एक अंतिमचा चेंडू आणि 6 धावांची गरज. सामना कोणता संघ जिंकेल? ओहो स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण नेमकं काय झालं की बॅट मध्ये चेंडू आला नाहीये आणि जिथे 6 धाव्या हव्या होत्या त्या मात्र नाही मिळणार आणि अशा तऱ्हेने सामना मात्र जिंकला गेला. जय बजरंग स्पोर्ट्स पालनपाडा संघाने मी तर म्हणेन निसट्टा विजय हा मिळवला गेलाय, कारण की एक चांगला फटका आला असताना तर नक्कीच कुठेतरी थोडंसं कठीण झालं असता, परंतु बात गई बीत गई. नक्कीच अंत भला तो सब भला आणि तेच पाहायला मिळालं इकडे. तर सामना जिंकला गेलाय. टीम पाहिली आपण जय बजरंग पालनपाडा अभिनंदन. संयुक्त फादरवाडी टीम आभार व्यक्त करतोय आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. दोन संघ आपल्याला पाहायला मिळतील. दोन संघांना रिक्वेस्ट करेन, एका बाजूने ओमसाई बंगली आणि त्यांच्या समवेत सागदेव स्पोर्ट्स सागपाडा बी अशी मॅच होईल. मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार